आणि 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची दिंडी सुरू झाली आहे। मोरया गोसावी मंदिरापासून मोरया गोसावी क्रीडांगणापर्यंत ही दिंडी निघते। या दिंडीमध्ये पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय। ढोलताशाच्या गजरात असंख्य विद्यार्थी विविध पोशाख परिधान करून या दिंडीमध्ये सहभागी झालेत। आढावा घेतला आमची प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर। भारतीय नाट्य संमेलनाची सुरुवात झालेली आहे। एका भव्य अशा शोभायात्रेचं दिंडीचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण आता पिंपरीत आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघितलं तर कोकणातला जो एक पारंपरिक जी कलाकृती आहे दशावतार तो आपल्याला इथे बघायला मिळतो। याबाबत आणखी जाणून घेऊयात। काय सांगाल या दशावताराबद्दल, काय सांगाल आजच्या या दिंडीबद्दल, काय सांगाल? दशावतार ही कला जी आहे सिंधुदुर्गाची लोककला आहे। ही आता आम्ही अखिल भारतीय नाट्य संमेलन जे आहे त्यात आम्ही सिंधुदुर्गातर्फे आम्ही हे सादर करतोय। दशावतार ही कला गेली 900 वर्षापासून चालत आली आहे आणि त्याचा प्रयत्न आम्ही करतोय। दशावतार म्हणजे आम्ही पौराणिक कथांवर काल्पनिक कथांवर आम्ही सादर करत असतो। जेव्हा आम्ही गाव जत्रा असतात तेव्हा आम्ही दशावतार हे सादर करत असतो। त्यामुळे असा हे एक दशावतार जे आहे कोकणातला दशावतार तो आपल्याला इथं बघायला मिळतोय। त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या कलागुणांचं दर्शन आपल्याला आज या शोभायात्रेत होणार आहे। अनेक लहान मुलं आहेत, वेगवेगळी पोशाख धारण करून ते इथं आलेले आहेत आणि 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात या शोभायात्रेनं झालेली आहे। अनेक कलाकारही आज या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह देवयानी एदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।